आज आपण हॉटेललाही लाजवेल अशी पनीर कोल्हापुरीची भाजी घरीच करणार आहोत। सर्वात आधी तुम्ही पनीर कोल्हापुरीची ही भाजी बघा। या भाजीचा रंग, या भाजीचं टेक्स्चर आणि या भाजीची चव अगदी जबरदस्त आहे। बघूनच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही। मी खात्रीशीर सांगते, अशी जबरदस्त टेस्टी पनीर कोल्हापुरी कुठल्याच हॉटेलमध्ये तुम्हाला शोधून सुद्धा मिळणार नाही। एकदा का अशी पनीर कोल्हापुरी बनवून खाल्ली तर पनीरच्या सर्व भाज्या विसरून जाणार। चला मग पनीर कोल्हापुरी बनवायला सुरुवात करू। पनीर कोल्हापुरी बनवण्यासाठी आपल्याला स्पेशल असा मसाला लागणार आहे, तर सर्वात आधी आपण तो मसाला बनवून घेऊ। मसाला बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 4 ते 5 बेडगी मिरची घेतलेली आहे। तुम्हाला जर भाजी झणझणीत हवी असेल तर तुम्ही तिखट लाल मिरच्या सुद्धा घेऊ शकता। नंतर यामध्ये 1 चमचा आपल्याला धने टाकायचे आहेत, 3 लवंग, 3 मिरे, 1 मसाला वेलची, अर्ध स्टार फूल, 2 दालचिनीचे तुकडे, थोडीशी जावेत्री, नंतर 1 तमालपत्र सुद्धा तोडून टाकायचं, 1 चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा फुटाण्याची डाळ किंवा याला डाळवं सुद्धा म्हणतात, पाऊण चमचा खसखस किंवा विदर्भात याला खाकस असं सुद्धा म्हणतात, आणि 1.5 चमचा किसून घेतलेलं सुकं खोबरं यामध्ये टाकायचं आहे। आता मंद आचेवरती याला हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। यामधले तीळ आणि खसखस हे लगेच जळायला लागतं, त्यामुळे सर्वात कमी आचेवरती आणि एकसारखं परतत राहायचं, म्हणजे हे जळणार नाही। खड्या मसाल्यांमध्ये माझी हिरवी वेलची टाकायची राहिली होती, तर ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतली आणि इथे याला रंग तुम्ही बघू शकता बदललेला आहे, म्हणजे मस्त भाजून झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। भाजून घेतलेलं पूर्ण साहित्य थंड झाल्यानंतर मी याला एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला रंग छान येण्यासाठी 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची आहे। अगदी थोडीशी मी तिखट लाल मिरची पावडर सुद्धा टाकलेली आहे। नंतर पाऊण चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ सुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे। आता झाकण लावून मिक्सरला याची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची। पावडर करताना याचे थोडेसे जाडसर कण राहू शकतात, त्यामुळे शक्य तितकी बारीक पावडर करण्याचा प्रयत्न करायचा। इथे माझी पावडर बनवून झालेली आहे। शक्य तितकी याला मी बारीक वाटून घेतलेला आहे। इथे आपला पनीर कोल्हापुरीसाठीचा स्पेशल मसाला तयार झालेला आहे। हा मसाला आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आणि पुढची स्टेप बघू। इथे गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 4 पडी तेल टाकलेलं आहे। तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे, नंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत, नंतर थोडंसं हिंग सुद्धा टाकायचं, नंतर 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे, 1 तमालपत्र टाकायचं आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा। आजची ही भाजी 3 ते 4 व्यक्तींना पुरेल अशा प्रमाणात सांगितलेली आहे, त्यामुळे मी 4 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून टाकलेले आहेत। पनीर कोल्हापुरीसाठी कांद्याची पेस्ट न करता कांदा कापूनच टाकायचा आहे। कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे। 2 मध्यम आकाराच्या टोमॅटोची ही पेस्ट आहे, तर मी इथे छोटे छोटे टोमॅटो घेतले होते, त्यामुळे 3 घेतलेले आहेत। टोमॅटोची पेस्ट परतून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती तेल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटोची पेस्ट शिजत आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी लागणारी व्हाईट पेस्ट बनवून घेऊ। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 काजू टाकायचे, 1 चमचा मगजबी टाकायची आणि मिक्सरला याची बारीक पावडर करून घ्यायची। इथे काजू आणि मगजबीची पावडर करून झालेली आहे। आपल्याला व्हाईट पेस्ट बनवायची आहे, तर त्यासाठी यामध्ये 4 पनीरचे तुकडे टाकलेले आहेत आणि 1 वाटी दुधावरची साय टाकलेली आहे। तुम्हाला दुधावरची साय टाकायची नसेल तर फ्रेश क्रीम सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता या सर्वांची आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। पेस्ट बनवत असताना तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही यामध्ये दूध किंवा पाण्याचा वापर करू शकता। अगदी थोडंसं पाणी टाकून इथे माझी व्हाईट पेस्ट तयार झालेली आहे। दुसरीकडे टोमॅटोनी सुद्धा मस्त तेल सोडलेलं असेल, आपण बघून घेऊ। तुम्ही बघू शकता टोमॅटोनी छान तेल सोडलेलं आहे। झाकण ठेवल्यानंतर मध्ये 2 वेळ मी याला ढवळून घेतलं होतं, कारण ते तळाला चिटकून जळू शकते। आता वेळ आहे यामध्ये आपण बनवून घेतलेला स्पेशल मसाला टाकायची। बनवून घेतलेला सर्व मसाला यामध्ये टाकायचा आहे, कारण 3 ते 4 व्यक्तींच्या भाजीसाठी जितका मसाला लागतो तितकाच आपण बनवून घेतलेला होता। मिनिटभर मस्त तेलामध्ये हा मसाला मी परतून घेतलेला आहे। आता टाकायचा आहे बनवून घेतलेली व्हाईट पेस्ट। सर्व व्हाईट पेस्ट टाकून झालेली आहे। आता याला छान एकत्र करून घ्यायचं आहे। सर्वात कमी आचेवरती याला मी छान एकत्र करून घेतलेलं आहे। यामध्ये दुधावरची साय टाकलेली असल्यामुळे हे लगेच तेल सोडतं। एकत्र करून झाल्यानंतर अर्धा चमचा मी यामध्ये टोमॅटो केचप टाकलेला आहे।
तसं तर 1 चमचा टाकायचं असतं, पण माझ्याकडचं केचप संपलं होतं. नंतर पाव चमचा किचन किंग मसाला टाकायचा, पाऊण चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथीची पावडर टाकायची. चाट मसाला टाकलेला असल्यामुळे ग्रेव्ही मस्त चटपटीत बनते. सर्व छान एकत्र करून घेतलेलं आहे. आता वेळ आहे यामध्ये पाणी टाकायची. अंदाजे अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं आहे. पाणी छान ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. व्हाईट पेस्ट बनवून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून ते विसळून यामध्ये टाकलेलं आहे. थोडक्यात काहीच वाया घालवायचं नाही. कुठलीही ग्रेव्हीची भाजी असू देत, ग्रेव्हीमध्ये पनीर किसून टाकायचंच. त्यामुळे अंदाजे 20 ते 30 ग्रॅम पनीर ग्रेव्हीमध्ये छान किसून टाकायचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुचकरून सुद्धा टाकू शकता. कुठलीही हॉटेल स्टाईल भाजी असली की त्यामध्ये पनीर किसून टाकायचाच. यामुळे ग्रेव्ही खूप चविष्ट बनते. पनीर एकत्र करून झाल्यानंतर ग्रेव्ही मला थोडीशी घट्ट वाटत आहे, तर अगदी अर्धी वाटी पाणी मी यामध्ये वाढवलेलं आहे. कारण पुढे आपल्याला ग्रेव्ही सुद्धा शिजवून घ्यायची आहे आणि शिजवल्यामुळे ते आणखी जास्त घट्ट होते. तर इथं पाणी एकत्र करून झाल्यानंतर झाकण ठेवलेलं आहे आणि सर्वात कमी आचेवरती तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. अंदाजे 5 मिनिट तेल सुटेपर्यंत मी ग्रेव्ही शिजवून घेतली आणि मध्ये मध्ये 2 ते 3 वेळा याला ढवळून सुद्धा घेतलं. ग्रेव्हीने मस्त तेल सोडलेलं आहे. इथे ग्रेव्ही तर आपली तयार आहे. यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान एकत्र करून घ्यायची. तुम्हाला जर ग्रेव्ही यापेक्षा सुद्धा थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही आत्ताच यामध्ये पाणी टाका आणि याला एक उकळी काढून घ्या. कारण पनीर टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही. मला ही ग्रेव्ही परफेक्ट वाटत आहे, त्यामुळे यामध्ये मी आता पनीर टाकून घेणार आहे. संपूर्ण भाजीसाठी मी 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव पनीर वापरलेला आहे. अगदी हलक्या हाताने ग्रेव्हीमध्ये पनीर एकत्र करून घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवून अगदी 2 मिनिट याला एक मंद आचेवरती वाफ काढून घ्यायची किंवा तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. ग्रेव्ही आधीच चांगली शिजवून घेतलेली असल्यामुळे पनीर टाकल्यानंतर सुद्धा 1 ते 2 मिनिटातच ग्रेव्ही लगेच तेल सोडते. त्यामुळे पनीर खूप जास्त कडक बनत नाही किंवा रबरासारखा होत नाही. इथे आपली परफेक्ट अशी पनीर कोल्हापुरी तयार झालेली आहे. कुठलीही हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल भाजी असू देत, त्यामध्ये तेलाचं प्रमाण हे जास्तच असतं. त्यामुळे या भाजीमध्ये सुद्धा तुम्हाला तेल थोडंसं जास्तच दिसत असेल, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल कमी सुद्धा टाकू शकता किंवा पूर्ण तेल न वापरता अर्ध तेल आणि अर्ध बटर सुद्धा वापरू शकता किंवा अर्ध तूप सुद्धा वापरू शकता. हॉटेलपेक्षा पण भारी पनीर कोल्हापुरी मी प्लेटमध्ये वाढून घेतलेली आहे आणि या भाजीसोबत खाण्यासाठी मस्त गव्हाच्या पिठाचे नान. हॉटेलसारखाच मेनू अगदी घरी तयार होतो. तुम्ही अशीच पनीर कोल्हापुरी घरी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे न विसरता कमेंट करून सांगा. तुम्हाला पनीर कोल्हापुरी जरा देखील आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसोबत.